तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासूची माणसं. मग हे काही ना काही ना म्हणून आहे ना मला ना आता काही असं काही ना काही दिवसभर वाजत असते. चालले आता समोरच्या बिल्डिंगमध्ये कलरिंग द्यायचे चालले वाटतं. तर बांबू वगैरे सर्व लावलेत. तर ठाक ठूक दिवसभर चालू असतं सकाळपासून. तर त्याच्यामुळे व्हिडिओला कसं होतं मग हे नाही होत, काढता नाहीत व्हिडिओ. तर चला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, म्हणजे एवढं टेन्शन आलं मला. आता येतोय बरं का आवाज, तुम्ही इग्नोर करा बरं का. आवाजाला आपण काही थांबवू शकत नाही ते काम, आणि व्हिडिओ करणं पण थांबवू खिडकी लावली तरी आवाज जरा कमी होईल जरा थोडासा. तर पुरीना भात लावलाय मी. आणि प्रांजलच्या डोळ्याला काय झालंय तुम्हाला कुणाला औषध माहिती असेल तर नक्की सांगा. प्रांजल ये ग बा, ये ना. तिच्या डोळ्याला तू नको येऊ, तुझं हे नाही हे केलं तर काही इथं लाल लाल काय झाले काय कळ नाही बरं का. कचरा गेलं बोलली होती. तर तिथं इथं ना या साईडला थोडंसं सगळं लाल 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 झालं. तर मी व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा तुम्हाला सांगते. सकाळी आता हे सकाळी 6लाच जातात बरं का, 6ला जाते. तर ते सकाळी 6लाच जातात. आणि मग मी काय केलं, सहज मोबाईल बघत राहिले, रील्स बघत राहिले. नंतर मग 6:30पर्यंत रील्स बघत राहिले. नंतर 6:30च्या पुढं म्हटलं चला, म्हटलं आपण ना हे करूया, यूट्यूब बघूया. बापरे, 7च्या पुढं यूट्यूबच चालू आहे ना. वेंट रॉंग असं काहीतरी वेंट रॉंग येत होतं. बापरे, माझं चॅनल दिसेना, काही दिसेना. आणि माझं चॅनल आपण म्हणतो ना स्विच अकाउंट केलं, 2-3 चॅनल येतात. तर माझं ना स्विच अकाउंट केलं तर माझं प्रोफाईल पिक्चर आणि आधीचं माझी ईमेल आय डी ती सेम होतं. त्याच्यावर फक्त सेम प्रोफाईल चित्र. माझ्या डोक्यात एवढंच झालं, अखुराचे व्हिडिओ कसं काय झाले, माझं चॅनल कसं काय डिलीट झालं, कसं काय माझे व्हिडिओ डिलीट झाले. मला एवढं टेन्शन आलं म्हणजे ना, बापरे चॅनल गेलं म्हटलं मी. काय झालं बाप. सकाळ सकाळ सगळ्यांना मी ओम दादांना फोन केला. ओम दादा ना म्हणजे त्याने उचललं नाही, एवढं सकाळ सकाळ फोन केला. म्हटलं काय झालं, मला असं टेन्शन यायला लागलं. श्री स्वामी समर्थ बोलत राहिले. बापरे, मी ताईंना फोन केला सकाळ सकाळ. म्हटलं ताई माझं चॅनल गेलं, म्हटलं उडालं, म्हटलं सगळे माझे यूट्यूबने व्हिडिओ डिलीट मारले. बापरे, मी जरी व्हिडिओ चॅनलवर आता मी पोस्ट नाही करत, पण जे चॅनल आहे म्हणजे कधी यूट्यूबचे व्हिडिओ मी पोस्ट म्हणजे कधी केले तरी ते आपलं माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे म्हणून काही टेन्शन नाही. आता म्हटलं रूमचे कंटेन येणार आहेत म्हटलं. आणि रूमचं आता चाललंय, आता तयारी, रूम बदलायची चाललंय. आणि बापरे, आता मी काय करू म्हटलं, माझं चॅनल गेलं म्हटलं. आता मी कसं काय शून्य करू. मला एवढं टेन्शन आले होते कुकर होते. काय झालं म्हटलं माझ्या चॅनलला. सगळ्यांना बघा सकाळी 7च्या पुढं यूट्यूबला कुणाला प्रॉब्लेम आला होता, वेंट रॉंग येत होतं. म्हणजे जे होमचं पेज असतं ते उघडतच नव्हतं, शॉर्ट पण नव्हते उघडत. पण आपण फक्त जे सर्च मारू तेवढंच चालू व्हायचं. आणि ताई बोलल्या माझं तर चालतंय, तुझं यूट्यूबला चॅनल पण दिसणार. ताई अशा बोलल्या, अगं तुझं सर्च मारलं तरी दिसणार चॅनल. म्हटल्या बापरे, म्हटलं माझ्या पायाखालची जमीनच हादरली. म्हटलं आता मी काय करू आणि कसं करू, मला इथं समजवायला कुणी नाही की अगं येईल. मग यूट्यूबला सर्च मारलं, म्हटलं असं का होतंय. तर नेमकं सकाळ सगळ्यांचे तसेच कमेंट आले, अरे मेरा भी ऐसा हो रहा है, वेट रॉंग हो रहा है. म्हणजे 2 मिनिटापूर्वी 3 मिनिटापूर्वी सगळे कमेंट असे यायला लागल्या. मग तेव्हा मला धीर वाटलं. म्हटलं नाही, सगळ्यांचाच प्रॉब्लेम चालू झाला आहे. सकाळ भाऊला फोन केला. म्हटलं अरे भाऊ असं झाले. तर बोलला अरे माझ्या पण यूट्यूबला असंच होत आहे म्हटले. आणि मग ओम दादाला मेसेज करून ठेवला होता. म्हटलं मला नाही का, म्हटलं असं झाले. मग त्यांनी जेव्हा ते फ्री झाले तेव्हा त्यांनी तो मेसेज बघितला. म्हटले चालू झालं का, म्हटलं हां आता चालू झाले. म्हटलं बापरे, प्रचंड घाबरली होती मी. सांगताच सोय नाही. म्हणजे चॅनल जाणं म्हणजे एवढ्या वर्षाची मेहनत आहे, ती अशी अचानक सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखं मला वाटलं. म्हटलं आता मी परत कसं काय शून्य विश्व परत निर्माण करू. म्हटलं आता माझं काही खरं नाही. म्हटलं बापरे, म्हणजे मला वाटलं यूट्यूबकडून काय नाही का आता काय पण निघायला लागले. आणि कोणतं कम्युनिटी गायडन्स बसला का काय असं झालं. तर नंतर चालू झालं चॅनेल. तर मला पहिली तरी भीती वाटली. म्हटलं काय झालं चॅनलला, काय माहीत नाही. तर जाऊ द्या, झालं देवाच्या कृपेने. तर आता इथं भात टाकलाय बरं का.
आता तुम्ही माझं हे काय लावले इथं माठाला, तर थंड पाणी ठेवायसाठी मी लावले, थंड पाणी होते त्याच्यात आणि हे करायचे. हां, जेवायचं इथं चालले काम. मग माझं होते ठॉय टॉय 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 दाखवते लय काही ना काही, तर कलरिंग चालले. तर चला, तू उद्या आता रूमकडे जायचं आहे. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार रूमचं काम कुठपर्यंत आलं आहे, काय आलं आहे, कसं आलं आहे, सगळं सांगणार आहे. आणि ही रूम पण आपल्याला आता लवकर खाली करायची आहे. तर आता बघूया, एवढं टेन्शन आहे ना प्रमाणाच्या बाहेर. आता टेन्शन सांगून तुम्हाला काही हेच नाही, काय सांगायचं टेन्शन. आता बघूया, दुसरी रूम आता बघणार आहे. कारण त्या घरमालकाने परत एकदा फोन केला, तुम्हाला सांगायचं राहिलं. त्या घरमालकाने आम्हाला परत फोन केला. आधी आम्हाला एप्रिल महिना दिला बरं का, नंतर परत ह्या महिन्यात भाडं देताना बोलला, तुम्हाला तर म्हटलं होतं ह्याच महिन्यात खाली करायची होती, तुम्ही नाही केली खाली, असं तसं बरंच सारं आमचं बोलणं वगैरे झालं. म्हणजे तो एका मतावर ठामपणे मत नाही मांडत ते, तर त्याच्यामुळं. आणि आमचं रूमचं पण ओसी बाकी आहे, त्याच्यामुळं आम्हाला ना आता सध्या कुठंच म्हणजे इकडं आड तिकडं वीर चालूच आहे सध्या तरी. चालायला कालवायचं पोरीचं पण असतं. त्याला व्हिडिओचे स्टॉप करूया, असं माझा प्रॉब्लेम आलतो. बापरे, म्हटलं काय करावं, काय सुचलं नाही. तर सगळ्यांना तो प्रॉब्लेम आला होता. तुम्हाला पण तो प्रॉब्लेम आला होता का, नक्की मला कमेंटमध्ये कळवा. होत आहे, आम्हाला पण हा प्रॉब्लेम आला होता की यूट्यूबचं वेंट रॉंग येत होतं, चालूच नव्हतं होत यूट्यूब. म्हटलं बापरे काय झालं, सकाळ सकाळ मला असं झालं, मी कुणाला फोन लावू, म्हणजे ईमेल ID पण आपली चालू नव्हती होत, काहीच नव्हतं होत. व्हायटी स्टुडिओ पण चालू नव्हतं होत, म्हणजे सगळं ब्लँक झालं होतं. आणि मग मी असं काही कसं काय आज लवकर उठले मला काही कळत नाही, नाहीतर मी थोडंसं उशिरा उठत असते. हे गेले आणि मला झोपच आहे ना, म्हणून मी जागीच राहिली आणि मोबाईल बघत बसले. आणि असं झालं प्रॉब्लेम. सकाळ सकाळ माझ्या छातीत असं कसं तरी व्हायला लागलं. आता मी काय करू. एवढ्या वर्षाची मेहनत, खरंच ते इंस्टाग्रामवर पवन दादा म्हणून आहे, पवन जाधव म्हणून, त्यांच्या 2.5 मिलियनची ID एकदम इंस्टाग्रामने सस्पेंड करून टाकलेली. ते एवढे आता डिप्रेशनमध्ये आहेत, म्हणजे सांगताच सोय नाही. त्यांना पण खूप टेन्शन आहे ID येण्यासाठी वापस. ते पण खूप म्हणजे खरंच आपण एवढे वर्षाची मेहनत घेतो की असे जाणं, म्हणजे खरंच त्यांना आत्ता जे त्या अवस्थेत आहे ना, त्यांना ते कळते. मला ते सकाळी तसंच झालं होतं. खरंच खूप अवघड आहे, सोपं नाही. शून्यातून परत 70, आता माझे सांगू का 74,000 आहेत. कारण मी व्हिडिओ पोस्ट नाही करत म्हणून लगेच लोक अनसबस्क्राईब करून टाकतात. पण आता करा 2-4 व्हिडिओ. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.